हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी। या व्हिडिओमध्ये आपण RRB NTPCसाठी 28 मार्च 2016 या दिवशी दुसऱ्या शिफ्टमध्ये जो पेपर झाला त्या पेपरमधील अंकगणितावर आधारित जेवढे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं व्यवस्थित स्पष्टीकरणासह पाहणार आहोत। आणि याच पेपरवर याच्या आधी मी सामान्य ज्ञानावर एक व्हिडिओ बनवलेला आहे, तसंच बुद्धिमत्ता चाचणीचा सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे, ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहून घ्या। जर तुम्हाला पोलीस भरतीसाठी क्लास लावायचा असेल तर जालना या ठिकाणी माझे मित्र प्राध्यापक यज्ञेश सुधाकर जोशी यांनी पोलीस भरतीसाठी स्पेशल बॅच सुरू केलेली आहे। अभियज्ञ करिअर पॉईंट हे अकॅडमीचं नाव आहे आणि तिथं अभ्यासिका सुद्धा आहे आणि महापोलीस भरतीची सुपर 30 बॅच सुद्धा आहे त्या ठिकाणी। तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर इथे जे खाली 2 नंबर दिलेले आहेत याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, ते अधिक तुम्हाला जास्त माहिती देतील। पहिला प्रश्न आहे 100 मिलियन किसके बराबर आहे, म्हणजे 100 मिलियन म्हणजे किती? तर 100 मिलियन म्हणजे 10 कोटी हे त्याचं उत्तर आहे। बी हे त्याचं उत्तर आहे 10 कोटी। एक कंपनी की कार के केवल 3 मॉडल्स है, 1, 2 व 3 उनकी बिक्री के आकडे निम्नानुसार आहे, म्हणजे एका कंपनीचे 3 मॉडेल आहेत, 1, 2, 3 आणि त्यांच्या विक्रीचे आकडे आपल्याला खाली दिलेले आहेत आणि त्यानुसार उत्तरं द्यायची आहेत। तर या ठिकाणी पहा, हे टेबल दिलेलं आहे आणि हे जे वर आकडे दिलेले आहेत त्यानुसार खालील प्रश्नांची उत्तरे द्या। किस अवधी में कार की कुल बिक्री 1 लाख से अधिक रही, म्हणजे कोणत्या कालावधीमध्ये कारची विक्री ही 1 लाखापेक्षा जास्त राहिली असं सांगायचं आहे। आता इथे जर 19,000, 41,000 आणि 6,415 यांची बेरीज केली तर ती 1 लाखापेक्षा कमी असेल, तशीच याची बेरीज सुद्धा 1 लाखापेक्षा कमी असेल। मग 1 लाखापेक्षा जास्त बेरीज जर आपण केली तर ती या ठिकाणी पहा 91,600 अधिक 16,400 अधिक 10,025 यांची बेरीज 1 लाखापेक्षा जास्त येईल। मग 2018 2015 या कालावधीमध्ये संपूर्ण मॉडेल म्हणजे सर्व मॉडेलच्या कारची विक्री 1 लाखापेक्षा अधिक आहे, याचं उत्तर आहे सी 2018 2015। परत एकदा तोच टेबल आहे आणि प्रश्न आहे इनमें से कौन निश्चित रूप से गलत है, म्हणजे आपल्याला काही विधानं दिलेली आहेत तर कोणतं चुकीचं आहे असं आपल्याला सांगायचं आहे। तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर लगता है की कंपनी को मॉडेल 200 परेशानी आहे। आता इथं पाहूयात, इथं जे 1990 ते 1995 मध्ये 41,300, 1996 ते 2000 35,000, म्हणजे इथं जो वाढ आहे ते आपल्याला कमी होताना दिसते। 32,000 वरून इथे 21,350 आणि 2018-15 मध्ये तर 16,400, म्हणजे हे बरोबर आहे विधान की विक्री कमी होत चालली। याचाच अर्थ काय झालेला आहे, विक्री कमी होत आहे म्हणजेच त्या कार विकायला परेशानी होत आहे। त्याच्यानंतर लगता है की कंपनी मॉडेल 1 की बिक्री पर अधिक ध्यान दे रही है, तर हे जे विधान आहे हे चुकीचं आहे, कारण इथं आपल्याला टक्केवारी काढावं लागेल। टक्केवारी जर आपण काढली तर ती 1च्या विक्रीवर जास्त लक्ष देत आहे असं नाही आहे। त्याच्यानंतर मॉडेल 1 की तुलना में मॉडेल 3 की वृद्धि की दर ऊंची है, इथं सुद्धा तुम्हाला टक्केवारी काढावं लागेल पहिल्या वर्षाची दुसऱ्या वर्षासोबत। मग त्या टक्केवारीनुसारच जर तुम्ही काढा हे टक्के, म्हणजे मॉडेल 1 ची तुलना में मॉडेल 3 की वृद्धि दर ऊंची है, म्हणजे मॉडेल 1 पेक्षा मॉडेल 3चा जो विक्रीचा दर आहे तो जास्त आहे आणि कंपनीची कुल बिक्री के मॉडेल 1 की बिक्री का हिस्सा बढ़ती जा रहा है, तर हे सुद्धा बरोबर आहे। म्हणजे एकूण विक्रीमध्ये मॉडेल 1 ची विक्री ही जास्त किंवा वाढत चाललेली आहे, तर फक्त बी चुकीचं आहे। 54 छात्रों की एक कक्षा में 54 छात्र दूध पीते हैं, 28 छात्र चाय पीते हैं और 8 छात्र कुछ भी नहीं पीते हैं। मालूम करें की कितने छात्र दूध व चाय दोनों पीते हैं, म्हणजे या ठिकाणी पहा एका वर्गात एकूण 54 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 24 विद्यार्थी दूध पितात, 28 विद्यार्थी चाय पितात आणि 8 विद्यार्थी काहीच पित नाहीत, म्हणजे दूध पण पित नाहीत, चहा पण पित नाहीत। तर किती विद्यार्थी दूध आणि चाय दोन्ही पितात याची आपल्याला माहिती घ्यायची आहे। तर 54 पैकी 8 जण काहीच घेत नाहीत, मग 54 वजा 8 करा, 54 मधून 8 गेले तर 14 मधून 8 गेले राहिले 6, म्हणजे 46 आलं ते। आता या 24 विद्यार्थी दूध पितात आणि 28 विद्यार्थी चाय पितात, यांची बेरीज करा, ही येते 8 आणि 4 12, 2 हातचा आला 1, 2 आणि 2 4 आणि 5 52 आलेला आहे। आता इथं पहा चहा आणि दूध पिणारे 46च आहेत, पण इथं किती झालेले आहेत 52, म्हणजे 52 मधून 46 वजा केले तर ते दोन्हीमध्ये येणारे विद्यार्थी असणार आहेत। मग 52 वजा 46 केलं तर 12 मधून 6 गेले, राहिले 6, इथं 0, म्हणजे 6 विद्यार्थी असे आहेत की जे चहा आणि दूध दोन्ही पितात। बी हे त्याचं उत्तर आहे 6।
बस 1 घंटे में 12.2/5 की दूरी तय कर सकती है, तो यह 2.3/4 घंटे में कितनी दूरी तय करेगी। म्हणजे एक बस एका तासामध्ये 12.2/5 अंतर पार करते, तर तीच बस 2.3/4 तासांमध्ये किती अंतर पार करेल। मग 1 तासामध्ये 12.2/5 म्हणजे किती, तर 12×5 = 60, 60 आणि 2 62, 62/5. आता हे 2.3/4 म्हणजे किती, 4 2 8, 8 आणि 3 18, 18/4 ला एक्स. मग आता तिरकस गुणाकार 1 गुणिले एक्स बरोबर, म्हणजे एक्स बरोबर काय येणार आहे ते 62/5 गुणिले 18/4. मग इथं 5 2 10, इथं 31चा भाग जाईल, 42 6 बे बे, मग खाली 5 2 10 येईल आणि इथे 31 गुणिले 18 जर आपण केलं तर 18 1 1800, 1 हातचाला 1, 18 3 33 आणि 1 34, म्हणजे 341/10 आलेला आहे. मग 341/10 केलं तर 1 घर सोडून दशांश चिन्ह द्यावं लागेल, 34.1 येईल, म्हणजे 34.1 किलोमीटर हे त्याचं उत्तर आलेलं आहे. तर या पदावलीमध्ये कोणती चिन्ह ठेवल्यानंतर उत्तर बरोबर येईल, तर इथं प्रत्येक चिन्ह आपल्याला ठेवून पाहावं लागेल. मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगतो, नाही तर व्हिडिओ खूप मोठा होईल. तर इथं पहा, डी उत्तर येईल त्याचं 34 अधिक 16 भागिले 4 वजा 12. तर याचं उत्तर 26 आलं तरच ते आपलं बरोबर असणार आहे. मग आधी टनचे भागुबेवच्या नियमानुसार आधी भागाकार करा, 4 × 16, मग 34 अधिक 4 वजा 12. 34 अधिक 4 केलं तर 38, 38 वजा 12 जर आपण केलं तर 8 मधून 2 गेले राहिले 6, 3 मधून 1 गेला राहिले 2, म्हणजे 26 बरोबर आलेला आहे. म्हणजेच डी मध्ये जे हे चिन्ह दिलेले आहेत हे चिन्ह जर इथं ठेवले तरच ती पदावलीचं उत्तर बरोबर येत आहे, म्हणजे डी हे त्याचं उत्तर आहे. वह कौन सी 3 अंकों की सबसे बड़ी संख्या है जो 15, 25 और 30 से पूरी तरह विभाजित होती है। म्हणजे 15, 25 व 30 ने निषेध भाग जाणारी सर्वात मोठी 3 अंकी संख्या कोणती, किंवा दिलेल्या पर्यायापैकी 3 अंकी संख्या कोणती. तर या ठिकाणी 15, 25 आणि 30चा लसावी काढा. मग 15, 25 आणि 30 यांचा लसावी जर आपण काढला तर तो येणार आहे, पहा या तिन्ही संख्यांना 5 ने भाग जातो, 5 × 15, 5 × 5 = 25, 5 × 7 = 30, 3 आणि 6ला परत 3 ने भाग जातो, 3 × 3, 5 ला 5, 3 2 6. मग आता 5 × 15 आणि आलेला आहे 5 2 10 आलेला आहे. मग आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 15 × 10 केलं तर 150 येते. मग 150 यांचा लसावी झालेला आहे. मग दिलेल्या पर्यायामध्ये अशी कोणती संख्या आहे जिला 150 ने भाग जाईल, तर 900 भागिले जर 150 आपण केलं, 900 भागिले 150, 0 0 कटला, 15 × 90, म्हणजेच ती संख्या कोणती आहे, 900 आहे. हे त्याचं उत्तर आहे, ए नंबरचं उत्तर आहे 900. त्यानंतरचा प्रश्न आहे, दिवस आणि रेल्वेचे जे अपघात झालेले आहेत, अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या असं दिलेलं आहे. आणि ट्रेन दुर्घटनाओं में मृत्यू रिकॉर्ड सप्ताह के किस दिन सर्वाधिक हुआ, म्हणजे आठवड्यातील कोणत्या दिवशी सर्वात जास्त मृत्यू झालेले आहेत. तर इथं पहा, शुक्रवारी 220 झालेले आहेत आणि या सर्व संख्यांमध्ये 220 ही संख्या मोठी आहे, म्हणजे शुक्रवारी सर्वात जास्त निधन झालेले आहेत. परत एकदा आपल्याला चार्ट दिलेला आहे आणि त्याच्यावर प्रश्न आहे, सप्ताह में प्रतिदिन औसत मृत्यू दर क्या है, म्हणजे आपल्याला सरासरी काढायची आहे की सरासरी रोज किती मृत्यू होतो. तर आता या सर्वांची आपल्याला बेरीज करावं लागेल. तर मी डायरेक्ट तुम्हाला बेरीज सांगतो, ती बेरीज येते 1218. मग आता एकूण किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 आहेत. मग याला 7 ने भागावं लागेल. मग आता हे जर आपण केलं तर 7 × 7, 12 मधून 7 गेले राहिले 5, 51, 12 मधून म्हणजे 7 × 7 राहिले 5, 51 झाले. परत एकदा सांगतो, ते पुसल्या गेलं माझ्याच्याने, भागिले 7, तर 7 × 7, 12 मधून 7 गेले राहिले 5, 51 झाले, 7 7 49, राहिले 2, 21 झाले, 7 × 21 म्हणजे 173 हे त्याचं उत्तर येतं. किती नंबरचं ऑप्शन आहे 173, बी हे त्याचं उत्तर आहे 173. परत एक त्याच्यावरच प्रश्न आहे आणि प्रश्न असा आहे
जिस दिन सर्वाधिक मृत्यु हुई और जिस दिन न्यूनतम मृत्यु हुई उनके बीच में कितना अंतर है। म्हणजे सर्वात जास्त निधन झालेले मृत्यू आणि सर्वात कमी निधन झालेले मृत्यू याच्यात कितीचा अंतर आहे। तर सर्वात जास्त 220 आणि सर्वात कमी 124। मग 220 वजा 124 हे जर आपण केलं तर या ठिकाणी पहा 10 मधून 4 गेले राहिले 6, 12 मधून 3 गेले राहिले 9, इथं 0 म्हणजे 96 हे त्याचं उत्तर आहे। तर ए नंबरचं उत्तर आहे 96। आणि या पेपरची PDF ची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती पाहून तुम्ही हा पेपर डाउनलोड करू शकता। यदि जानवी 1,25,000 रुपये 8% की वार्षिक दर से ब्याज पर उधार लेती है तो 2 वर्ष के अंत में उसके द्वारा अदा की जाने वाली राशि कितनी होगी। म्हणजे काय, आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचं आहे आणि ते कसं काढायचं ते सांगतो मी। आता पहिल्या सोपी पद्धत शिकवतो। सुरुवातीला 1,25,000 चे 8% काढा, म्हणजे पहिल्या वर्षाचं व्याज भेटतं आपल्याला 1,25,000 गुणिले 8/100। हे जर केलं तर 0,0,0,0 कटला। मग आता 8,0,0,0 8×45 ला 0, हातचे आले 4, 8×2 16 आणि 4 20 0, हातचे आले 2, 8 1 8 आणि 2 10, म्हणजे ते आलं 10,000। हे झालं पहिल्या वर्षाचं। आता दुसऱ्या वर्षी सुद्धा 1,25,000 चे 8% आहे, त्याचे 10,000च येणार आहेत, परंतु या 10,000 वर परत एकदा 8% व्याज येईल। मग 10,000 चे 8% जर आपण काढलं तर ते येणार आहे 800। 10,000 चे 8% 800 येतात। कसं काढायचं ते माहिती आहे सर्वांना, म्हणून मी ते सांगत नाही। मग आता या सर्वांची बेरीज करा। 0 0 इथं 8, इथं 0 आणि इथं म्हणजे 20,800। मग हे 20,800 1,25,000 मध्ये ॲड करा। मग 1,25,000 अधिक 20,800 केलं तर 1,45,800 हे आपलं उत्तर आलेलं आहे। आणि हा शॉर्टकट आहे, मी परत एकदा सांगतो। पहिल्या वर्षाचं 1,25,000 चे 8% 10,000 आलं, दुसऱ्या वर्षी सुद्धा 1,25,000 चे 8% 10,000 आलं, पण चक्रवाढ व्याज हे व्याजावर व्याज लावलं जातं। म्हणजे या 10,000 वर 8% 800 येतात। मग 2 वर्षाचं एकूण चक्रवाढ व्याज किती आलेलं आहे, 20,800 रुपये आलेलं आहे। पण आपल्याला राश विचारलेली आहे, म्हणजे हे 20,800 हे 1,45,800 मध्ये मिळवले, 1,25,000 मध्ये मिळवले तर उत्तर आलं 1,45,800। ही सर्वात सोपी पद्धत आहे। रिकामी जागा भरा। साइन ए बरोबर रिकामी जागा गुणिले क्रॉस ए, तर हा फॉर्म्युलाच आहे की साइन ए बरोबर टॅन ए गुणिले क्रॉस ए। हा फॉर्म्युला पाठ करून ठेवा, बी हे त्याचं उत्तर आहे। 50 व्यक्तियों के एक कार्यालय में 18 लोग अपने दाएं हाथ से लिखते हैं और 26 लोग अपने बाएं हाथ से लिखते हैं और 2 अपने दोनों हाथों से लिख सकते हैं। कितने लोग ऐसे हैं जो लिख नहीं सकते हैं। म्हणजे काय, तर एका कार्यालयामध्ये 50 व्यक्ती आहेत, त्यापैकी 18 लोक हे आपल्या उजव्या हाताने लिहितात, 26 लोक हे आपल्या डाव्या हाताने लिहितात आणि 2 लोक असे जे दोन्ही हाताने लिहितात। असे किती लोक आहेत जे लिहू शकत नाहीत, हे काढायचं आहे। तर हे वेन आकृतीच्या सहाय्याने काढा। 3 वर्तुळ काढा आपले, 3 वर्तुळ अशा पद्धतीने आपण काढून घेऊयात, म्हणजे सोडवायला सोपं जाईल। आता या ठिकाणी पहा, 2 जण आधी काय करायचं, जे कॉमन आहेत ते काढायचं। हे समजा डाव्या हाताने लिहिणारे आहेत, हे उजव्या हाताने लिहिणारे आहेत आणि हे लिहू शकत नाहीत असे आहेत। मग आता डाव्या आणि उजव्या हाताने 2 आहेत लिहिणारे, दोन्ही हाताने लिहू शकतात म्हणजे ते 2। आता इथं 18 लोक उजव्या हाताने लिहितात, पण त्यापैकी 2 इथं गेलेले आहेत। मग 18 मधून 2 गेले, राहिले 6, हे झाले उजव्या हाताने लिहिणारे, हे डाव्या हाताने लिहिणारे 26 आहेत, पण 26 पैकी 2 इथं गेलेले आहेत, 26 मधून 2 गेले, राहिले 24। मग आता या सर्वांची बेरीज करा, किती येते पहा। 24 आणि 2 केलं तर ते आलं 26। 26 आणि 16 यांची जर आपण बेरीज केली, 26 अधिक 16 तर 6 6 12 2, हातचा आला 1, 2 आणि 3 आणि 4 42 आलं। पण एकूण 50 जण आहेत, मग या 50 मधून 42 जण गेले, म्हणजे 42 जण लिहू शकतात। 50 मधून 42 गेले तर 8 राहिले, म्हणजे 8 व्यक्ती असे आहेत जे लिहू शकत नाहीत। ए त्याचं उत्तर आहे 8। ए त्याचं उत्तर आहे। एक घड़ी की MRP 4,750 रुपये है तथा उसकी बिक्री पर 12% की छूट दी जाती है। यदि दुकानदार ने उस घड़ी को 3,850 रुपये में खरीदा है तो उसका लाभ कितना होगा। म्हणजे एका घड्याळाची छापील किंमत ही 4,750 रुपये आहे, तिच्या विक्रीवर म्हणजे या छापील किमतीवर 12% सूट दिली
ती त्या घड्याळाची खरेदी किंमत 3,850 रुपये असेल तर त्या दुकानदाराला किती रुपये नफा झाला, किती रुपये असं विचारलेलं आहे. मग सर्वात आधी किती रुपये सूट दिली हे काढावं लागेल. ते कसं काढायचं, 4,750 गुणिले 12% म्हणजेच 12/100. मग आता 0 कटला. जर 2ने भाग दिला तर 2×12, इथं 5चा भाग जाईल, 2×5 10, मग 5×5 इथं 5×9 45, 5×5 25, मग 6×5 83, 0 हातचे आले 3, 9×7 54 आणि 3 57, 570 आलं. हे 570 4,750 मधून वजा करा. मग 4,750 वजा 570 केलं तर 0, ते येणार आहे 15 मधून 7 गेले राहिले 8, इथं झाला 1 आणि इथं 4, म्हणजे 4,180 आलेला आहे. मग या 4,180 मधून 3,850 वजा करा. 4,180 वजा 3,850 हे जर आपण सोडवलं तर 0, 8 मधून 5 गेले राहिले 3, इथं 3, इथं 0, म्हणजे 330 हे त्याचं उत्तर आहे. डी उत्तर आहे 330 रुपये. एक विद्यालय में 1200 छात्रों से उनके आगमन के वाहनों के बारे में पूछा गया तथा प्राप्त सूचनाओं को निम्न पाई चार्ट द्वारा दर्शाया गया है, तो दी गई सूचनाओं के आधार पर ज्ञात करे की कितने छात्र कार द्वारा विद्यालय आते हैं. म्हणजे काय, तर एका विद्यालयामध्ये महाविद्यालयामध्ये 1200 विद्यार्थी आहेत. तर त्या विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थी कोणत्या वाहनाने कॉलेजमध्ये येतात याची माहिती पाय चार्टमध्ये दिलेली आहे. तर आपल्याला कारने किती विद्यार्थी येतात हे सांगायचं आहे. तर इथे पहा, कारने येणारे 150 अंशाचा कोन आहे, पायी येणारे 30 अंशाचा कोन आहे, सायकलने येणारे 60 अंशाचा कोन आहे आणि बसने येणारे 120 अंशाचा कोन आहे. तर याचा फॉर्म्युलाच आहे. आणि पाय चार्टवर माझा एक व्हिडिओ आहे सेपरेट, विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनलवर अंकगणिताची प्लेलिस्ट ओपन करा, तिथे तुम्हाला हा व्हिडिओ मिळून जाईल. किंवा सर्चमध्ये पाय चार्ट विठ्ठल जोशी असं करा, तिथे तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल. आता याचा फॉर्म्युला काय माहीत आहे का, वर कोणाचं माप किती आहे ते कार विचारले म्हणून कारचं माप लिहावं लागेल. छेदस्थानी 360 आहे तसंच लिहायचं, त्याच्यात काही बदल करायचं नाही. फक्त आपल्या फॉर्म्युल्यामध्ये कोणाचं माप बदलेल. इथं कार विचारले म्हणून 150, इथं जर पायी जाणाऱ्यांची संख्या विचारली असती तर 150 ऐवजी 30 लिहिलं असतं. सायकलची विचारली असती तर 150 ऐवजी 60 लिहिलं असतं. आणि बस विचारलं असतं तर 150 ऐवजी 20 लिहिलं असतं, 120 लिहिलं असतं. बाकी जशाच तसं. एकूण विद्यार्थी किती आहेत, 1200. तर हा फॉर्म्युलाच लक्षात ठेवा. इथं कोणाचे माप छेद 360 गुणिले एकूण संख्या. मग आता 0 कटला, इथं 100चा भाग जाईल आणि इथं 12×36, 3×5 15, 5 गुणिले 100 केलं तर 500 हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे 500 विद्यार्थी कारने येतात. पायी विचारला असता तर 150 ऐवजी फक्त 30 लिहायचं होतं, बाकी सेम संख्या राहणार आहे. तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. पाय चार्टवरचं कसंही उदाहरण आलं तर तुम्ही सोडू शकता. त्यानंतरचा प्रश्न आहे, 26 छात्रों की एक कक्षा में 14 छात्रों के पास बिल्ली है, 10 छात्रों के पास कुत्ते व 5 छात्रों के पास 10 छात्रों के पास कुत्ते, 5 छात्रों के पास तोते. यदि 4 छात्रों के पास बिल्लियाँ व कुत्ते दोनों है तथा एक छात्र के पास कुत्ता व तोता दोनों है तथा 3 के पास तोते व बिल्लियाँ दोनों है तथा ऐसा कोई भी नहीं है जिसके पास ये तीनों हो, तब कितने ऐसे हैं जिनके पास कुछ भी नहीं है. तर परत आपल्याला एकदा वेन आकृती काढावं लागेल. इथं आपल्याला 3 वर्तुळ काढूयात आपण. हे दुसरं वर्तुळ आणि हे तिसरं वर्तुळ. या ठिकाणी पाहता नावं द्यावं लागेल. बिल्ली म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, मांजर, त्याच्यानंतर कुत्रा, त्याच्यानंतर पोपट. आता आधी जे कॉमन आहेत ते काढा. 4 विद्यार्थी असे आहेत ज्यांच्याकडे बिल्ली म्हणजे मांजर आणि कुत्रा आहे. तर मांजर आणि कुत्रा इथं 4 लिहूयात आपण. त्याच्यानंतर एक छात्राचे पास कुत्ता व तोता म्हणजे कुत्रा आणि पोपट किती जणांजवळ आहे, एकाच विद्यार्थ्याजवळ आहे. त्याच्यानंतर 3 असे आहेत ज्यांच्याजवळ तोते आणि बिल्ली म्हणजे पोपट आणि मांजर असणारे किती जण आहेत, 3 जण आहेत. आता पुढे पहा, 14 छात्रोंचे पास बिल्ली आहे. आता 14 विद्यार्थ्यांजवळ मांजर आहे, पण 14 पैकी हे 4 आणि 3 किती झाले, 7. मग 14 मधून 7 गेले राहिले 7. 10 छात्रोंचे पास कुत्ते म्हणजे 10 विद्यार्थ्यांजवळ कुत्रे आहेत, पण 10 मध्ये 4 आणि 1 5 मायनस करावं लागेल. 10 मधून 5 गेले राहिले 5. त्याच्यानंतर पुढे काय दिलेलं आहे, मग आपल्याला
पोपट पुढे काय दिलं आहे, यदि 4 छात्रांचे पास बिल्लिया व कुत्ते 2 आहे, म्हणजे बिल्लिया व हे 4 झालेलं आहे, 1 छात्र झालेलं आहे. आता आपल्याला विचारलेलं काय आहे, आता या सर्वांची आधी आपण बेरीज करूयात म्हणजे आपल्याला विचारलेलं उत्तर काढता येईल. तर 7 आणि 3 10, 10 आणि 4 14, 14 आणि 5 15 आणि 1 16. आपल्याला विचारलेलं काय आहे, 30चे पास तीनो म्हणजे कुणाजवळ म्हणजे असे किती विद्यार्थी आहेत ज्यांच्याजवळ काहीच नाही आहे. तर या सर्वांची बेरीज किती आलेली आहे पहा, हे आपण आधी काढूयात. तर 14 छात्रांचे पास बिल्लिया, 7 हे झालेलं आहे आपलं बरोबर. आकृती परत काढावं लागेल आपल्याला, माझ्याच्यानं पुसल्या गेली ती, परत काढतो मी आकृती. आता इथं आपल्याला काय दिलेलं आहे की 4 छात्रांचे पास बिल्लिया, म्हणजे इथं नाव द्यावं लागेल आपल्याला. समजा इथं मांजर, कुत्रा आणि पोपट. आता इथे पहा कॉमन कोण आहे, तर 4 विद्यार्थ्यांकडे बिल्ली आणि कुत्रे, म्हणजे इथं 4 येईल आपलं. त्याच्यानंतर 1 छात्राचे पास कुत्ता व तोता, म्हणजे इथं 1 येईल. त्याच्यानंतर 3चे पास तोते व बिल्लिया, म्हणजे इथं आपलं किती येणार आहे, 3 येणार आहे. पुढे इथं 7 आलं होतं आपलं, इथं किती आलं होतं, 5 आलं होतं. आणि त्याच्यानंतर काय दिलेलं आहे आपल्याला की 5 छात्रांचे पास तोते आहे. तर 5 पैकी 3 आणि 1 4 गेले, म्हणजे इथं 1च राहिलेला आहे. मग आता या सर्वांची आपण बेरीज करूयात. या सर्वांची जर बेरीज केली तर 7 आणि 3 10, त्याच्यानंतर 10 आणि 5 15, 15 आणि 4 19, 19 आणि 1 20 आणि 1 21 बेरीज आलेली आहे. एकूण किती आहे, 26. या 26मधून 21 मायनस करा. 26 वजा 21 जर आपण केले तर त्याचं उत्तर येते 5. म्हणजे 5 जण असे आहेत की त्यांच्याकडे काहीच नाही. सी हे त्याचं उत्तर आहे 5. 4 विभिन्न प्रेक्षणों में 17.5 है. जब एक नया प्रेक्षण जिसका मान 20 है इसमें जोड़ा जाता है तब इसका नया मध्य कितना होगा. आता या ठिकाणी पहा 4 वस्तू आहेत, त्यांचं सरासरी 17.5 आहे. त्याच्यामध्ये 20 जर आपण मिळवले तर नंतर त्यांची सरासरी किती होईल, तर 17.5 गुणिले 4 करा आधी. 17.5 गुणिले 4 हे जर आपण केलं तर 5 चोक 20, 0 हातचे आले 2, 7 चोक 28 आणि 2 30, 0 हातचे आले 3, 4 एक 4 आणि 7, म्हणजे आणि एक जर सोडून दशांश चिन्ह द्यावं लागेल, ते आलं 70. त्या 70 मध्ये 20 मिळवलं तर ते आले 90. सुरुवातीला 4 वस्तू होत्या, त्याच्यामध्ये अजून एक वस्तू मिळवली म्हणजे 5 झाल्या. मग 90 भागिले 5 जर आपण केलं तर त्याचं उत्तर येणार आहे 18 पंचे 90. 18 हे नंतर त्यांची सरासरी होणार आहे. तर 18 हे त्याचं उत्तर आहे. एक रेलगाड़ी 80 किलोमीटर प्रति घंटा की रफ्तार से चलती है. यदि रेलगाड़ी की लंबाई 400 मीटर है तो वह एक बिजली के खंभे को पार करने में कितना समय लेगी. म्हणजे 80 किलोमीटर प्रति तास जाणारी एक रेल्वे 400 मीटर लांबीची आहे, तर ती एका खांबाला किती सेकंदामध्ये पार करेल, असा तो प्रश्न आहे. मग हे कसं सोडवायचं आपल्याला, तर रेल्वेची लांबी छेद किलोमीटर प्रति तासमधील वेग गुणिले 18/5 असा तो फॉर्म्युला आहे. रेल्वेची लांबी छेद किलोमीटर प्रति तासमधील वेग गुणिले 18/5. मग 0 0 कटला, 8 पंचे 40, 5 5 कटले, शिल्लक राहिले 18 सेकंद. हे त्याचं उत्तर येतं. सी उत्तर आहे 18 सेकंद. यदि a प्लस बी इक्वल टू -2 और a माइनस बी इक्वल टू 12 है तो b का मान ज्ञात कीजिए. आता या ठिकाणी ना बीच्या ठिकाणी पर्यायामधील संख्या आपल्याला ठेवून पाहावं लागतील. मी तुम्हाला डायरेक्ट उत्तरच सांगतो. बीच्या जागी -7 आपण ठेवलं तर तुम्हाला हे पर्याय प्रत्येक पर्याय ठेवून पाहावं लागेल बरं का. बरोबर -2. आता या ठिकाणी पहा -7 म्हणजे हे जर कंसाच्या बाहेर काढलं तर a -7 बरोबर -2. हे -7 पुढे गेले तर अधिक होतील. a बरोबर -2 अधिक 7 म्हणजे a ची किंमत किती आलेली आहे आपली, 5 आलेली आहे. मग a च्या ठिकाणी जर आपण 5 ठेवलं आणि b च्या ठिकाणी जर आपण -7 ठेवलं तर काय येतं ते पाहूयात आपण. a च्या ठिकाणी 5 म्हणजे हे पुसून टाकतो मी. a च्या ठिकाणी 5 आणि b च्या ठिकाणी -7. मग ते आपलं 12 यायला पाहिजे. म्हणजे हे वजा चिन्ह आहे आणि कंसात वजा आहे, ते बाहेर आल्यावर अधिक होईल. मग हे 12 बरोबर आलेलं आहे आपलं. म्हणजेच काय, याचा अर्थ काय
की डीची जी बीची किंमत आहे ती -7 आहे. तर आपल्याला अशा पद्धतीनं एक एक पर्याय ठेवून पाहावं लागेल आणि ज्या पर्यायानुसार उत्तर 12 म्हणजे आपल्याला एची किंमत सापडेल आणि मग ए वजा बी म्हणजे एची किंमत ठेवल्यानंतर आणि बीची किंमत ठेवल्यानंतर ज्या पर्यायानुसार 12 उत्तर येईल तेच उत्तर येईल. तर डी हे त्याचं उत्तर आहे. काही जणांना हे समजलं नसेल तर या व्हिडिओमध्ये आपण निम्मे उदाहरणं पाहिलेले आहेत आणि खूप स्पीडमध्ये वाटत असेल काही जणांना, पण पर्याय नाही, कारण कमी वेळेमध्ये जास्त उदाहरणं सोडवायचे म्हणलं तर मला डिटेल्समध्ये सांगता येणार नाही. तुम्हाला डिटेल्समध्ये गणित माझ्याकडून शिकायचं असेल अतिशय सोप्या पद्धतीत आणि हळूवारपणे, तर विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनलवर गणिताचे व्हिडिओ आहेत ते सर्व पहा, किंवा माझे गणिताचे लाईव्ह लेक्चर असतात ती जर तुम्हाला क्लास जॉईन करायचा असेल तर 88 06 06 86 18 या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा किंवा मला फोन करा. मी तुम्हाला लाईव्ह क्लासची माहिती देतो गणिताच्या, आणि त्याची फी फक्त 1500 रुपये आहे. 1500 रुपयामध्ये संपूर्ण गणित तुम्हाला व्यवस्थित शिकता येईल आणि या पेपरमधले राहिलेले प्रश्न आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.